नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you have studied about the modern periodic law and modern periodic table. Now we'll discuss about the आपला पूर्ण periodic टेबलचा स्टडी करण्यासाठी अगोदर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घ्यावं लागेल. कारण पोझिशन ऑफ द एनी एलिमेंट इन द मॉडर्न periodic टेबल डिपेंड्स अपॉन द ॲटॉमिक नंबर अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. Electronic configuration depends upon the atomic number. When we know about the atomic number of any element, easily you can determine the electronic configuration. पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेण्यापूर्वी आपल्याला सबसेलचा विचार करावा लागेल. की इन लास्ट इयर यू हॅव स्टडी अबाउट द व्हॅलन्स ऑफ द एनी एलिमेंट. द व्हॅलन्स ऑफ द एनी एलिमेंट्स डिपेंड्स अपॉन द हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन देअर आउटर मोस्ट ऑर्बिट. दीज इलेक्ट्रॉन्स आर नोन ॲज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. की कोणत्याही एलिमेंटची आपल्याला जर व्हॅलन्सी फाइंड करायची असेल तर त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तो मेटल आहे की नॉन मेटल आहे. मेटल असेल तर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन देअर आउटर मोस्ट ऑर्बिट इज लेस दॅन 4. आणि नॉन मेटल असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन देअर आउटर मोस्ट ऑर्बिट इज मोर दॅन 4. हे आपण अभ्यासलेलं आहे. पण आपल्याला एखाद्या एलिमेंटची पोझिशन की तो एलिमेंट मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कोणत्या ग्रुपमध्ये आहे, कोणत्या पिरियडमध्ये आहे हे फाइंड करण्यासाठी आपल्याला अगोदर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घ्यावं लागेल. तर SPDF इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, दीज आर दी सबसेल अँड ईच सबसेल हॅव ए सम कॅपॅसिटी टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. द S सबसेल असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द S सबसेल कॅपॅसिटी आहे 2, देन 6, देन 10 अँड देन 40. S सबसेलची मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता असते. P सबसेलची 6 इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता असते. Dची 10 इलेक्ट्रॉन दीज आर दी सबसेल. आणि Fची मॅक्झिमम 14 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते. तर हे आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल. म्हणजे दीज आर दी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. 2 इलेक्ट्रॉन, 6, 10 आणि 14 हे आपण नंतर पाहू. याच्यामध्ये की फक्त कॅपॅसिटी ऑफ द S सबसेल इज 2, मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द S सबसेल इज 2, P इज 6, D इज 10 अँड F इज 14. हे तूर्त लक्षात ठेवा. याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. एखाद्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं फाइंड करायचं यासाठी मी एक ट्रायंगल शिकवणार आहे. वेअर 1S, 2S, 3S, 4S, then 5S, 6ES, 7S and 8S, where coefficient 1, 2, 3, 4, 5, 6, 7 represents the cell number. पहिली सेल असेल, दुसरी सेल असेल, तिसऱ्या सेलमध्ये Sमध्ये किती इलेक्ट्रॉन, चौथ्या सेलमध्ये S सबसेलमध्ये किती इलेक्ट्रॉन, 5व्या सेलमध्ये S सबसेलमध्ये किती इलेक्ट्रॉन हे फाइंड करायचं आपल्याला. हे झाल्यानंतर P ब्लॉकचे P सेल लिहायचं. याच्यामध्ये फर्स्ट आणि लास्ट सोडून द्यायचा आणि Pचं लिहायचा. P सबसेल लिहित असताना वेअर 2P, देन 3P, 4P, 5P, 6P अँड 7P. आपण बाजूचा लेफ्टचा 1S सोडून दिलेला आहे, 8S सोडून दिलेला आहे आणि P सबसेलची रेंज दिलेली आहे. त्याच्यानंतर Dची लिहायची. परत काय करायचं, एक लेफ्टचं सोडून द्यायचा, एक राईटचं सोडून द्यायचा आणि Dचं लिहायचा. म्हणजे इथं लिहावं लागेल आपल्याला 3D, 4D, 5D, 6D. Fचं लिहित असताना परत Dची साईडचे 2 सोडून द्यायचे आणि Fचे लिहायचे. म्हणजे इथं लिहिताना आपण लिहिणार 4F अँड 5F. हे सुरुवातीला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपण सगळ्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेत असताना जे काय 118 इलेक्ट्रॉनिक, ज्याचा ॲटॉमिक नंबर 118 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेत असताना कदापि शेवटची सबसेल ही 8S येणार पण नाही आहे. पण आपण समजून घेण्यासाठी हा ट्रायंगल सुरुवातीला समजून घेणं आवश्यक आहे. तर ही सिरियली मांडायची कशी आणि एखाद्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं कसं. राईटकडून आपण ॲरो द्यायला सुरुवात करायची. हे असे सिरियली ॲरो द्या. त्याच्यानंतर 4F, 5D, 6P, 7S, 4D, 5P, 6S, 3D, 4P, 5S, 3P, 4S, 2P, 3S आणि 2Sला आणि 1Sला सेपरेट ॲरो असेल.
तर सुरुवातीला तुम्हाला हा ट्रायंगल समजणं आवश्यक आहे. कॅपॅसिटी सुरुवातीला लक्षात घ्या. सबसेलचे प्रत्येक सबसेलची कॅपॅसिटी इलेक्ट्रॉन घेण्याची किती क्षमता आहे. एस सबसेल कंटेन्स मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन, पी सबसेल कंटेन्स मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन, डी सबसेल कंटेन्स मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन अँड एफ सबसेल कंटेन्स मॅक्झिमम 14 इलेक्ट्रॉन. वेअर द नंबर रिप्रेझेंट्स द सेल नंबर. इथं जे नंबर दिलेले आहेत, फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल, फोर्थ सेल, फिफ्थ सेल, कोइफिशियंट रिप्रेझेंट द सेल नंबर आणि SPDF आर दी सबसेल्स. मग हे सिरियली मांडण्यासाठी मी ॲरो काढलेले आहेत. तर सुरुवातीला आपल्या याच्यामध्ये लेफ्ट साईडने जो फर्स्ट ॲरो आहे त्याच्यापासून सुरुवात करा. मी इथं लिहिणार 1s, आफ्टर 1s परत वर जायचं इथं, देन 2s परत वर जायचं, 2p परत त्या ॲरोने खाली यायचं, देन 3s संपल्यानंतर परत वर ॲरोकडे जायचं, 3p, 4s परत 3d, 4p, 5s, देन 5s संपल्यानंतर परत वर जायचं, 4d, 5p, 6s, देन 4f, देन 5d, 6p, 7s, देन 5f, 6d, 7p अँड 8s. हे तुम्हाला सिरियली मांडावं लागेल आणि सिरियली मांडल्यानंतरच हे आपल्याला समजेल की कोणत्या सबसेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. सुरुवातीला प्रत्येक सबसेलची कॅपॅसिटी मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची किती आहे समजून घ्या. नंतर हा ट्रायंगल कसा लिहायचा, 1s 2s सबसेल, 1s 2s 3s 4s 5s 6s 7s 8s. नंतर बाजूचा एक सोडून द्या, पीची लाईन द्या, परत बाजूचा एक सोडून द्या, डीची लाईन द्या, परत बाजूचं एक सोडून द्या, एफची लाईन द्या आणि एफची लाईन लिहिल्यानंतर राईट साईडने टॉपला एक ॲरो द्या. त्या ॲरोने असं खाली खाली ॲरो देते चला. प्रत्येक बाबतीत असेच ॲरो देत चला आणि लिहिताना मात्र फर्स्ट यसपासून सुरुवात करा. 1s 2s इथं संपल्यानंतर परत वर जायचं, 2p, 3s संपल्यानंतर परत वर ॲरोकडे जायचं, 3p, 4s, 3d, 4p, 5s, 4d, 5p, 6s, 4f, 5d, 6p, 7s, 5f, 6d, 7p अँड 8s. हे क्रमाने मांडून घ्यायचं आणि आपल्याला कॅपॅसिटी प्रत्येक सेलची किती कॅपॅसिटी आहे ते मांडून घ्या. एस सबसेल कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन, 2, 6, 2, 6, देन 2, देन 10, देन 6, देन 2, देन 10, देन 6, 2, 14, देन 10, देन 6, देन 2, देन 14, देन 10, 6 अँड 2. हे असे आपल्याला प्रत्येक सबसेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची किंवा त्याच्यामध्ये असण्याची क्षमता किती आहे ते आपण दिलेलं आहे. आणि आता आपल्याला कोणत्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सहज काढता येईल. आपल्याला एक माहीत आहे की ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ दॅट एलिमेंट. ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन इन लास्ट इयर यू हॅव स्टडीड इट, की एखाद्या एलिमेंटच्या ॲटममध्ये जेवढी इलेक्ट्रॉनची किंवा प्रोटॉनची संख्या आहे म्हणजे त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर होय. मीन्स ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द ॲटम ऑफ दॅट एलिमेंट. हे लक्षात घ्या. मग मला कोणत्याही एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर माहीत असेल तर इझिली यू कॅन डिटरमाइन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट एलिमेंट, इझिली यू कॅन डिटरमाइन द पोझिशन ऑफ दॅट एलिमेंट. That means this element is included in which group, in which period, which block element, then what is the valency of that element. Easily you can determine the position of that element, group of that element, period of that element and valency. एक सोपं उदाहरण घेऊया आपण. First we consider the sodium, but before this first you know about the atomic number of that element. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी आपल्याला त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक नंबरची आवश्यकता आहे, हे माहीत असणं आवश्यक आहे. मग तुम्ही याचं इलेक्ट्रॉनिक कसं लिहित असताना हे कसं लिहिता की 281 हे असं लिहितं. पण हे 281 कुठून आलं याचं आपल्याला डिटेल स्टडी करायचं आहे. समजा ठीक आहे याचा ॲटॉमिक नंबर कमी आहे म्हणून आपण सहज डिटरमाइन करू शकतो.
फर्स्ट वी कन्सिडर इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दीज index represents their number of electrons of any element. Atomic number of the sodium is 11. Therefore, number of electrons present in the atom of the sodium is 11. याचं SPDF कॉन्फिगरेशन घेताना these index represents the number of electron. म्हणजे सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना 1s2 2s2 2p6 अँड 3s1. हे कसं पहा, कारण मी सांगितले जे काही इंडायसेस आहेत ना ते इंडायसेस रिप्रेझेंट करतात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, म्हणून सोडियमच्या ॲटममध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा आहे 11. मग जर 11 असेल तर इलेक्ट्रॉन हे आपण त्याच्या डोक्यावर लिहितो, SPDFच्या डोक्यावर लिहितो. मग जोपर्यंत बेरीज 11 येत नाही तोपर्यंत हे या क्रमाने लिहायचं. 1s2 2s2 2p6 3s1. 2 + 2 4, 4 + 6 10, 10 + 1 is 11. आणि मी सांगितले कोइफिशियंट रिप्रेझेंट द सेल नंबर. कितव्या क्रमांकाची सेल आहे? कोइफिशियंट रिप्रेझेंट द सेल नंबर. And indices represent electrons, number of electrons, number of electrons. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ॲटॉमिक नंबर ऑफ द सोडियम 11 आहे, म्हणून सोडियमच्या ॲटममध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 11च आहे. पण यांच्या इंडायसेसची बेरीज लेफ्टकडून 11 जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण लिहित राहायचं. इथं 1s2 2s2 2p6 3s1. इथं 2 जरी असलं तरी आपल्याला 11 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून इथपर्यंत लिहावं लागेल. मग मी सांगितलेलं की व्हेअर कोइफिशियंट रिप्रेझेंट द सेल नंबर. मग फर्स्ट सेल ज्याचा कोइफिशियंट 1 आहे त्याच्या डोक्यावर पाहिजे की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत. मग फर्स्ट सेल कंटेन्स द 2 इलेक्ट्रॉन्स. ज्याचा कोइफिशियंट 2 आहे त्यांच्या इलेक्ट्रॉनचे ॲडिशन करा. 2 + 6 is 8. आणि ज्याचा कोइफिशियंट 3 आहे त्याच्या डोक्यावर असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येचे ॲडिशन करा. इथं 1 आहे म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 आलेलं आहे. आता मी तुम्हाला असं सांगेल विच इज द लास्ट सबसेल की इलेक्ट्रॉनिक व्हेन वी टेक द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द सोडियम. सोडियमची लास्ट सबसेल आहे 3s1, म्हणजे लास्ट सबसेल आहे S, म्हणून सोडियम इज द S ब्लॉक एलिमेंट. म्हणजे एनी एलिमेंट इज द विच टाईप ऑफ द एलिमेंट डिपेंड्स अपॉन इट कंटेन्स विच इज द लास्ट सबसेल. त्याची लास्ट सबसेल कोणती आहे त्याच्यावरून आपल्याला फाइंड करता येतं. दुसरं एक्झाम्पल आपण एखादं घेऊया. समजा युरेनियम घेतला तर याच्यावरून द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द सोडियम दिस इज द S ब्लॉक एलिमेंट. लास्ट सबसेलवरून त्याचा ब्लॉक कोणताही सहज ठरवता येतं. इट कंटेन्स द हाऊ मेनी नंबर ऑफ दी सेल्स. फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल. नंबर ऑफ सेल्स आर 3. देअरफॉर नंबर ऑफ सेल रिप्रेझेंट इट्स पिरियड नंबर. म्हणून सोडियम हा तुम्हाला थर्ड पिरियडमध्ये आढळेल. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिट रिप्रेझेंट इट्स ग्रुप नंबर. आणि म्हणून तुम्हाला हा फर्स्ट ग्रुपमध्ये आढळेल. एखाद्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरून आपल्याला त्याचा ग्रुप नंबर ठरवता येतो. तर त्या एलिमेंटच्या ॲटममध्ये एकूण किती सेल आहेत त्यावरून त्याचा पिरियड नंबर ठरवता येतो. लास्ट सबसेल कोणती आहे त्याच्यावरून त्याचा ब्लॉक ठरवता येतो. म्हणजे इझिली यू कॅन डिटरमाइन द पोझिशन ऑफ द सोडियम. नंबर ऑफ सेल्स आर 3. देअरफॉर इट्स पिरियड नंबर इज 3rd. The last number of electrons are present in their outermost orbit. This quantity represents its group number. Valence shell contains 1 electron. Valence electron is 1. Therefore, this is the first group. Last subcell is S. Therefore, it is the S block element. The number of electrons are present in their outermost orbit is less than 3. Therefore, it is also metal. But it can lose the 1 electron. Therefore, its valence is 1. म्हणून याची व्हॅलन्सी सुद्धा आपल्याला काय सांगता येईल 1 सांगता येईल. म्हणजे मला इथं सांगायचं आहे
की एखाद्या एलिमेंटचं जर आपल्याला हे SPDF इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड करता आलं तर इझिली यू कॅन डिटरमाइन द period number of that element, group number of that element, block, this is the which type of the block of that element and what is the valency of that element. Easily you can determine it. In next period we will discuss about the electronic configuration of the remaining some elements. So do stop here.